सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शेहजाद हा गुन्ह्यातील आरोपी बांगलादेशमधला असल्याचं समोर आलंय। तो लेबर कॅम्प परिसरात राहत होता। या अगोदर त्याने इथे लेबर म्हणूनही काम केलं असल्यानं त्याला इथे राहता आणि लपता येईल अशी शाश्वती होती। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। पाहूया। सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मूळचा बांगलादेशमधला रहिवासी असल्याचं जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा हिरानंदानीचा कॅम्प आहे। हिरानंदानीमध्ये जे कर्मचारी काम करतात, जे कामगार काम करतात त्यांच्यासाठी बनवलेली वसाहत आहे। मात्र या वसाहतीपासून पुढे एक जंगल आहे। त्या ठिकाणी हा शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा जो आरोपी आहे तो मूळचा झलाकोटी बांगलादेशचा रहिवासी आहे असली माहिती जी आहे ती आता पोलिसांनी दिलेली आहे। मात्र या अगोदर देखील बांगलादेशीची घुसखोरी या संदर्भात एक मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते व्यक्त केलं जात होतं, संताप व्यक्त केला जाता। काही कामगार आहेत माझ्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, हा मूळचा बांगलादेशी इथं रहिवासी होता, काही माहिती होती या संदर्भात? तुम्हाला काही कामगारांना माहिती होती का बांगलादेशचा आहे? नाही, आम्हाला काही माहिती नव्हती। आम्ही फक्त 10-12 जण आहोत मराठी, बाकी सगळं बांगलादेश, भया लोक, बिहारी लोक तेच राहतात। बांगलादेशी आहेत इथे असे मोठ्या प्रमाणात? हो आहे ना, लय जण आहे। कोणा नाईट ड्युटी आहे, कोणा डे ड्युटी आहे, कधी पण कामाला जातात, कधी पण कुठं पण जाते कामाला। भरपूर बांगलादेशी असे काम करणार? हो, लय जण आहे। काय काम करतात हे कोणी ऑपरेटिंग करते, कोणी ड्रायव्हर आहे, कोणी सल्याचं काम करते, कोणी इंजिनियर आहे, असं आहे। मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत म्हणजे इकडे अजून पण? हो, अजून लय आहे। आरोपी पण बांगलादेशचाच होता? हो। आपण जर इथल्या कामगारांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजूनही आपल्याला कहाँ से हो आप? कहाँ से हो? जळगाव। अच्छा, जळगावचे आहेत। हे बांगलादेशी कामगार मोठ्या प्रमाणात इथे? तो आरोपी देखील बांगलादेशचा होता? ते काय माहीत नाही आपी मला। बांगलादेशी काम करतात इथे? हां, करतात, लय जण करतात। काय काम करतात नेमकं इकडे? कोण? आम्ही का? म्हणजे बांगलादेशी काय काम करतात? आता ते काय माहीत नाही एवढा आम्हाला। इथले जे कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं आहे इथे मोठ्या प्रमाणात अजून हे बांगलादेशी काम करतायत आणि या सगळ्या स्थितीमध्ये आता नेमकं सरकार या सगळ्या बांगलादेशींबाबत काय ठोस कारवाई करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। हितेश पांचाळचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।